पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील खोळद गावातील जॉयंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप अडथळा ठरतोय। यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा मार्ग प्रस्तावित करून जुना मार्ग रद्द केल्याने खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। पुणे अहिल्यानगर नाशिक या नवीन मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे। मात्र अहिल्यानगर मार्गे पुणे नाशिक रेल्वे हा पुणे नाशिक द्रुतगती रेल्वेसाठीच पर्याय असू शकत नाही अशी खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेची ही भावना आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी देखील जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव मनसर चाकण पुणे हा सरळ मार्ग सोडून अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक या मार्गे रेल्वे नेण्याचा घाट घालणे म्हणजेच दुर्दैवी आहे। पुणे नाशिक मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी सरळ मार्गानेच रेल्वे जाणं गरजेचं आहे। पुणे मध्य रेल्वे व्यवस्थापकांनी नवीन मार्गाचा डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्ट केल्यावर आता सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून आपल्याला लढा आणखीन तीव्र करावा लागणार आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गे न केल्यास वाढणारे अंतर जवळपास 70 ते 80 किलोमीटर आहे, तर वाढणारा वेळ हा जवळपास 1.5 तास जास्त आहे। हा प्रकल्प सरळ मार्गे न केल्यास सेमी हाय स्पीड हा मूळ उद्देशच फोल ठरणार आहे। पुणे नाशिक मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच होणं गरजेचं आहे। जीएमआरटी मुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणं शक्य आहे। पुणे नाशिक महामार्गावरील वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे। पुणे अहिल्यानगर सेमी हायस्पीड रेल्वेला विरोध नाहीये, मात्र ती पुणे नाशिक मार्गाला पर्याय असू शकत नसल्याची या भागातील जनतेची ठाम भावना आहे।